विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक सुरू करायचा आहे. नाव फळ्यावर लिहिलेलं आहे. खाली काय लिहिलंय ते पण वाचा ना. एम-एच-टी सी-ई-टीचा कुठल्याही शिफ्टचा पेपर काढा. तुम्हाला दिसेल की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा जो टॉपिक आहे त्याच्यावर 5 किंवा 6 प्रश्न विचारले जात आहेत. आपण 5 पकडूया आपण. मग 5 प्रश्न म्हणजे किती मार्क? 10 मार्क. जबरदस्त टॉपिक आहे. खूप अवघड प्रश्न आहेत का? बिलकुल नाही. आणि मी असताना कुठली गोष्ट तुम्हाला अवघड वाटणारच नाहीये हे लक्षात घ्या. बोर्डला सुद्धा हा टॉपिक 10 मार्काला आहे. बरं, मग या टॉपिकमध्ये आपण काय शिकणार आहे? तर पहिली गोष्ट म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स एंड देअर सोल्युशन. मग प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन. आज प्रिन्सिपल सोल्युशन पासून मी सुरुवात करणार आहे. त्याच्यानंतर या टॉपिकमध्ये तुम्हाला दिसेल पोलार कोऑर्डिनेट. कार्टेशियनचं पोलार करा, पोलारचं कार्टेशियन करा. हा जो चेंज आहे ना, एम-सी-क्यू म्हणून विचारला जातो. सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर रिलेशन बिटवीन पोलार आणि कार्टेशियन तेच मी आता बोललो तुम्हाला. सॉल्व्हिंग अ ट्रायंगल खूप सोपं आहे. तेही सोपं आहे. लेंथी क्वेशन्स आहेत, पण सोपे आहेत. साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल आणि त्याचे ॲप्लिकेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं इन्व्हर्स, प्रिन्सिपल व्हॅल्यूज ह्या गोष्टींचा आपल्याला स्टडी करायचा आहे या टॉपिकमध्ये. मग सुरुवात करूया आपण प्रिन्सिपल सोल्युशन पासून. लक्ष द्या. लक्ष द्या व्यवस्थित. पहिली गोष्ट जे बेसिक लागणार आहे ते तुम्हाला शिकवतो. हे 4 क्वाड्रंट आहेत. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. हे प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये पहिली रिक्वायरमेंट आहे की हे आलं पाहिजे. काय? की याच्यामध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात. याच्यामध्ये साइन पॉझिटिव्ह असतो. याच्यामध्ये टॅन पॉझिटिव्ह असतो आणि याच्यामध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो. 11वीत सगळ्या विषयात फेल झालो होतो मी. मॅथ्समध्ये तर जमतच नव्हतं काय. पण हा शॉर्टकट माझ्या अजून लक्षात आहे बरं का. म्हणजे कॉलेजमध्ये मी जेव्हा होतो की नाही, तेव्हा त्या मॅथ्सच्या सरांनी शिकवलं होतं. ॲड शुगर टू कॉफी. त्याचं महत्व मला आत्ता कळतंय. म्हणजे शॉर्टकट तुमच्या लक्षात राहतात बरं का बानो. शॉर्टकट तुमच्या लक्षात राहतात. काय शॉर्टकट सांगितला मी? ॲड शुगर टू कॉफी म्हणजे ऑल पॉझिटिव्ह. ऑल म्हणजे कोण? साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक सगळे पॉझिटिव्ह. इथं कोण पॉझिटिव्ह आहे? साइन पॉझिटिव्ह आहे. इथं टॅन आणि कॉट, इथं कॉस आणि सेक. लिहून घेतलं का हे? घेतलं? ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो जस्ट बघा. इथे जरा लिहितोय बरं का मी. हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधलं आहे. आठवलं म्हणून सांगतो हं. ते पण माझं पाठ झालं बरं का. त्याच वेळेस 12वीत म्हणजे बघा, म्हणजे सगळं पाठ होतंय. तर बघा काय पाठ झालं होतं. त्यावेळेस मला अजून आठवतंय सरांनी सांगितलं होतं, "ए हँडसम गर्ल" समजून घ्या. हँडसम बॉय असतो पण हँडसम गर्ल. "ए हँडसम गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गो फॉर कॉलेज." बघा ना शॉर्टकट लक्षात राहिलं ना माझ्या अजून पण. बरं हा जाऊ दे शॉर्टकट. हा लक्षात ठेवा. काय सांगितलं सांगा शॉर्टकट? ॲड शुगर टू कॉफी. ओके. ठीक आहे. शांतपणे सांगतो नेक्स्ट पॉइंट कुठला आहे बघा. प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशनच्या बाबतीत प्रिन्सिपल सोल्युशन 0 पासून स्टार्ट होतं. ओके. आणि ती व्हॅल्यू अप टू 2 असते. पण 2 हे प्रिन्सिपल सोल्युशन म्हणून घ्यायचं नाही हे लक्षात घ्या. या क्वाड्रंटसाठी पाय मायनस थिटा वापरायचा. या क्वाड्रंटसाठी पाय प्लस थिटा हे वापरावंच लागेल आणि या क्वाड्रंटसाठी 2 पाय मायनस थिटा. हे काय क्यूट अँगल असतो ना. ह्या व्हॅल्यूज आपल्याला लक्षात पाहिजेत. चला प्रिन्सिपल सोल्युशन घ्यायचंय. हे 2 तुमच्या लक्षात आलंय. इरेज करू मी त्याला आणि त्याच्यानंतर हे तुम्ही लिहून पण घेतले मी असं इमॅजिन करतोय हां. त्याच्यानंतर अजून जी बेसिक गोष्ट लागणार आहे ती फळ्यावर लिहितोय. तुम्ही ना फक्त ना ही व्हॅल्यू पाठ करा रे बाळांनो, sin 30 ची व्हॅल्यू. हां. मी सांगतो ह्या सगळ्या बेसिक व्हॅल्यू आल्या तर प्रिन्सिपल सोल्युशन जमणार आहे. आणि माझं शिकवणं कसं आहे माहिती आहे का? मी असं इमॅजिन करतोय तुम्हाला काहीही येत नाहीये. मग मी तुम्हाला आयडिया काय सांगतोय, जर तुम्ही sin 30 ची व्हॅल्यू पाठ केली ना, तर सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला पाठ होतील. sin 30 ची व्हॅल्यू जर हाल्फ असेल, तर cos 30 ची पण व्हॅल्यू हाल्फ येईल का सांगा? येईल का? नाही येणार. मग त्यासाठी दुसरी ठरलेली व्हॅल्यू √3/2. ओके. मग cos 30 ची व्हॅल्यू जर √3/2 असेल, तर cos 60 ची व्हॅल्यू पण √3/2 येणार का? नाही. मग त्याची व्हॅल्यू काय येणार? 1/2. आलं का डोक्यात तुमच्या? आणि sin आणि cos 60 जर 1/2 असेल, तर sin 60 काय 1/2 येणार आहे का? नाही. √3/2. मग डोक्यात आलं का? का व्हॅल्यूवरून सगळ्या व्हॅल्यू मी तयार केल्या. हां, इनिशियली तयार करूया आपण. घाई नको करायला लक्षात घ्या. ह्या इम्पोर्टंट व्हॅल्यूज आहेत. बरं, तर सगळ्यात महत्त्वाचं 9th स्टँडर्डला मी माझ्या इथं ऑफलाईन क्लासेसमध्ये 9thला मी जॉमेट्रीमध्ये 45, 90 हे थिअरम शिकवलं. तेव्हा मुलांना मला सांगावं लागलं, की जेव्हा 2 अँगल इक्वल असतात, तेव्हा 2 साइड पण इक्वल असतात.
म्हणजे हा जो राइट अँगल ट्रायंगल आहे ना, आयसोसेलेस पण आहे. बरोबर आहे? तेव्हा त्याच्या ह्या 2 व्हॅल्यू इक्वल येणार आहे. याचाच अर्थ sin 45 ची व्हॅल्यू आणि cos 40 ची व्हॅल्यू इक्वल असणार आहे. ती असणार आहे 1/√2. चला बेसिक झालं. बऱ्यापैकी व्हॅल्यू एवढ्या लागणार आहेत तुम्हाला. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करूया आपण आणि आज आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन इतक्या छान रीतीने या टॉपिकला सुरुवात करायची आहे, की तुम्हाला हे आवडणारच आहे. बरं प्रिन्सिपल सोल्युशन बद्दल मी तुम्हाला काय बोललो आता सांगा बघू? प्रिन्सिपल सोल्युशन बद्दल मी बोललो तुम्हाला, की 0 हे चालू शकते प्रिन्सिपल सोल्युशन, पण 2 पाय चालणार नाही. म्हणून तर ब्रॅकेट कशा दिलेत बघा की स्क्वेअर ब्रॅकेट 0 चालेल. 0 चालेल कशावरून कळतंय मला? या सिम्बॉलवरून कळतंय. ग्रेटर दॅन इक्वॉल्स टू 0 हे प्रिन्सिपल सोल्युशन आहे. ओके, हे सोल्युशन दिलंय ते आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्येच बघूया आपण. पण मी तुम्हाला स्ट्रॅटेजी देतोय. बघा, रफ वर्क पहिल्यांदा करूया आपण. मला सांगा दिलेली साइनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? कशी आहे? पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ हा क्वाड्रंट आणि हा क्वाड्रंट आपल्याला चालणार नाही. हा क्वाड्रंट पाहिजे. मग त्यासाठी मी मगाशी काय दिलं होतं? पाय मायनस थिटा बरोबर आहे. इथे तर अॅक्यूट अँगल आहे. तिथून तर सुरुवात होणार आहे. सांगतो. पहिल्यांदा सोडवताना असं लिहायचं, की साइन थिटाची व्हॅल्यू 1/√2 गिव्हन आहे. पण मी असा शब्द वापरतो बट. सांगा आठवा sin 45 ची व्हॅल्यू 1/√2 आहे. बरोबर आहे. त्यामुळे थिटा इक्वॉल्स टू 45 पण π/4 लिहा. आणि π/4 जे आहे ते थांबा हे सिम्बॉल नको आहे मला. 0 पेक्षा मोठा आहे आणि 2π पेक्षा लहान आहे. म्हणजे हे प्रिन्सिपल सोल्युशन आहे. पण आता बघा त्यांनी पण तसं केलंय का बघा. π/4 1/√2 ठीक आहे. चला त्यांनी सिम्बॉल असं वापरलंय इक्वल टू. माझं म्हणणं काय होतं π/4 0 पेक्षा मोठा आहे. मग इक्वल टू कशाला लिहायचं? पण जाऊ दे. कंडिशनला सॅटिस्फाय करतंय. त्यामुळे ते प्रिन्सिपल सोल्युशन आहे. आता दुसरा पार्ट म्हणजे बघा, पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन जर sin cos tan ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह दिली असेल, तर पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन तुम्हाला अक्यूट अँगल मधलं मिळणार ते काढलं. अक्यूट अँगल आहे तो 0 टू 2 च्या मध्ये येणारच. आता दुसरं कसं काढायचं? क्वाड्रंट. हां ना. मग ते लिहायचं की वी नो दॅट मग sin थिटा इक्वॉल्स टू sin पाय मायनस थिटा. त्यामुळं sin π/4 इक्वॉल्स टू sin हो, थांबा, थांबा. पाय मायनस π/4 याचा अर्थ sin π/4 ची व्हॅल्यू ही sin 3π/4 आहे आणि 3π/4 हा 0 पेक्षा मोठा आहे आणि 2π पेक्षा लहान आहे. त्यामुळे तो देखील प्रिन्सिपल सोल्युशन आहे. मग शेवटी लिहायचं देअरफॉर π/4 and 3π/4 आर प्रिन्सिपल सोल्युशन्स. रिपीट करूया. प्रिन्सिपल सोल्युशनच्या प्रॉब्लेममध्ये पहिल्यांदा क्वाड्रंट ठरवायचे. हे 2 कॅन्सल का केले? कारण या क्वाड्रंटमध्ये टॅन पॉझिटिव्ह असतो आणि साइन निगेटिव्ह असतो. त्यांनी तर साइन पॉझिटिव्ह दिलाय. ह्याच्यात कॉस पॉझिटिव्ह असतो, साइन निगेटिव्ह दिलाय. मग नाही चालणार मग हे. हा तर ठीक आहे, ओके. पण हा पाय मायनस थिटा मग ते वापरलं आपण. आणि त्यांनी कसं लिहिलंय? बाय अलाइड अँगल फॉर्म्युला असं लिहिलं नाही तरी चालेल. हे लिहायच्या ऐवजी वी नो दॅट म्हणा बास. मग पहिला प्रॉब्लेम व्हिडिओ पॉज करून स्वतः सोडवून बघा. मग आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे वळालोय. सांगा पहिल्यांदा ठरवूया आपण कॉस थिटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ हे 2 क्वाड्रंट कॅन्सल. मग बाय अलाइड अँगल नुसार ह्याला मी मगाशी काय दिलं होतं? 2π मायनस थिटा. बरं आठवा मी तुम्हाला सांगतो आठवा कॉस 60 ची व्हॅल्यू हाल्फ असते. अरे पण 60 म्हणजे किती? π/3 पाय म्हणजे 180 ना. आलं का लक्षात तुमच्या? बघा नेक्स्ट इथं बघा हां. मग आलं डोक्यात आलं का तुमच्या? इथं π/3 दिलंय का? पहिलं. कारण जेव्हा पॉझिटिव्ह देतं तेव्हा फर्स्ट क्वाड्रंट येणारच. आणि मग π/3 मिळालं आणि π/3 हे त्या ब्रॅकेटमध्ये बसते असं लिहायचं. तर π/3 चं प्रिन्सिपल सोल्युशन. असं लिहायचंच नाहीये. आपल्याला एका खाली एक व्यवस्थित लिहायचंय. मग तुम्ही काय लिहिणार सांगा? कॉस थिटा इक्वॉल्स टू कॉस हा क्वाड्रंट आहे म्हणजे 2π मायनस थिटा. इथं आहे π/3 मग दॅट इक्वॉल्स टू कॉस 2π मधून π/3 मायनस करा. 3 टू द 6 मायनस 1 5π/3 झालं की. बरं मग मला असं वाटतंय मग तुम्हाला हे जमायला काही हरकत नाही. कारण यात सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत. कशा आहेत? पॉझिटिव्ह. बरं इथं गंमत बघा. काय दिलंय? सेक. पण मी काय लिहिलंय? कॉस. दिलंय सेक पण मी लिहिलंय काय सांगा?
कॉस आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो इथं आहे √3/2. √3/2. ओके. आता मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की अतिशय महत्वाचं सांगतो. व्यवस्थित लक्ष द्या. सेक, कोसेक आणि कॉट दिलं तर रेसिप्रोकल करा. तर √3/2 व्हॅल्यू ही कॉस 30 ची असते. 30 म्हणजे π/6. मग π/6 हे तुम्हाला काय मिळालं? प्रिन्सिपल सोल्युशन. बरं कॉसची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे. कॅन्सल. मग 2π - थीटा. ओके. पण थांबा. निगेटिव्ह असल्यावर काय करायचं? सांगतो ना निगेटिव्ह असल्यावर काय करायचं? सांगा. निगेटिव्ह म्हटल्यावर फर्स्ट क्वाड्रंट येणार नाही. कॉस्ट व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. म्हणजे फोर्थ पण येणार नाही. का नाही येणार सांगा? ॲड शुगर टू कॉफी. ॲड शुगर टू कॉफी. कॉफीचं सी म्हणजे कोण? कॉस पॉझिटिव्ह असतो तिथं. म्हणजे मला अलाइड अँगल वापरून मला लिहावं लागणार आहे π - थीटा आणि π+θ. आता इथं कुठं अलाइड लिहिलंच नाही. बघितलं का? π - π+θ वापरावं लागेल. बरं करायचंय काय मी तुम्हाला सांगतो. हे त्याचं रिझन दिलंय त्यांनी. ओके. पण शांतपणे बघा. कॉस थीटाची व्हॅल्यू -½ आहे. ओके, ओके. तर समजून घ्या. कॉस 60 म्हणजे π/3 ची व्हॅल्यू हाल्फ असते. ओके. मग दोघीकडे मायनस साइन देतो मी. ओके. मग मायनससाठी इकडे मायनस येणार आहे. मग कॉस निगेटिव्ह कुठल्या क्वाड्रंट बसतो? तो घेतला पाहिजे. मग तुम्हाला निगेटिव्ह आला असेल, तर तुम्ही कॉस π - दॅट इक्वॉल्स टू कॉस π+θ दॅट इक्वॉल्स टू मायनस कॉस थीटा वापरायचंय. ओके. मग सांगा बघू थीटा तुमचा किती आहे? ह्या व्हॅल्यूवरनं कळतंय तुम्हाला ना 60. 60 म्हणजे किती रे इथं? π/3 येणार. इक्वल टू लिहायचं राहिलं. कॉस पाय प्लस π/3 येणार. दॅट इक्वल्स टू मायनस कॉस π/3. तर मायनस कॉस पाय मायनस साइन तसंच द्या. π/3 म्हणजे 1/2 ना. तेच तर त्यांनी दिलंय ना -1/2. मग तुम्हाला फक्त एक क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. 3π मधनं 1 पाय गेला की 2π. 3π मध्ये 1 पाय मिळवला की 4π. 2π 4π. 2π 4π/3 प्रिन्सिपल सोल्युशन. पण या टाइपमध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे हे की 0 पेक्षा मोठा आणि इक्वल टू आणि 2π पेक्षा लहान. मग हे आहे प्रिन्सिपल सोल्युशन. बरं मी तुम्हाला सांगतो मग हे असले क्वेश्चन बोर्डच्या एक्झाम मध्ये येतात का? अरे येतात. बरं कॉट दिलंय पण नकोय कॉट मला टॅन हवाय. मग रेसिप्रोकल करा. पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह व्हॅल्यू आहे? निगेटिव्ह आहे. मग हे 2 क्वाड्रंट येणार नाहीत. म्हणजे मला अलाइडमध्ये पाय मायनस आणि 2π मायनस करावं लागेल. आलं का डोक्यात? क्लिअर होतंय का? म्हणजे यातलं बेसिक काय आहे, की तुम्हाला हे जमलं पाहिजे. एवढं आहे पाय मायनस, हे आहे पाय प्लस, हा आहे 2π. मग तुम्हाला दिलेली व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे याच्यावरून क्वाड्रंट ठरवा. अलाइड अँगल वापरा. प्रिन्सिपल सोल्युशन सगळ्यात सोपं आहे. मग आता मला सांगा होमवर्क कराल का? कराल. मला माहिती आहे. करावा लागेल. नुसतं व्हिडिओ बघून चालणार नाही. क्वेशन नंबर 1 साइन निगेटिव्ह आहे. मग तुम्हाला घ्यावं लागेल π+θ 2π - थीटा किती येणार आहे? 1/2 वरनं कळतंय 30 येणार आहे. 30 कारण आपली स्ट्रॅटेजी कशी आहे? साइन 30 इक्वॉल्स टू हाल्फ. तर मायनस साइन 30 म्हणजे मायनस हाल्फ. मग साइन मायनस येण्यासाठी तर मी पाय प्लस आणि 2π मायनस घेणार ना. आता व्हिडिओ झाला किती मिनिटाचा? फक्त 13 मिनिटात तुमचं प्रिन्सिपल सोल्युशन कव्हर केलंय मी. पण जनरल सोल्युशन एवढं ईझी नाहीये. त्यात 9 फॉर्म्युले आहेत. मग नेक्स्ट लेक्चरच्या अगोदर फॉर्म्युले बघून घ्या ना. आणि आवडतात लेक्चर तुम्हाला, मग क्रॅश कोर्स आवडणार आहे. संघर्ष बॅच तुम्हाला आवडणार आहे. सिंपल ईझी मेथडमध्ये मी शिकवतोय. आपलं सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. फ्री कंटेंट बघा. कोर्स परचेस करा. ऑल द बेस्ट.